नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज फारसा काही बदल झाला नाही, पण हा एक्सपायरी वीक असल्यामुळे स्टॉक स्पेसिफिक मार्केट चालेल. बॉन्ड यील्ड 4.27 झालं. डॉलर इंडेक्स 103.78 आणि क्रूड थोडंसं वाढलं ते पुन्हा 82च्या लेव्हलला गेलं. पेटीएम बँकेने ताठा न ठेवता पेटीएम बँकेमध्ये बोर्ड रिस्ट्रक्चरिंग केलं. त्याच्यामध्ये विजय शेखर शर्मा बाजूला झाले आणि सेंट्रल बँकेचे जे चेअरमन होते श्रीनिवासन श्रीधर आणि IAS देवेंद्रनाथ सारंगी हे बोर्डामध्ये सामील झाले. त्याचप्रमाणे BOBचे अशोक कुमार गर्ग हे आहेतच. म्हणजे जी एंटरटेनमेंट सारखा इथे मी बाजूला होणार नाही अशा प्रकारचं झालेलं नाही. त्यांनी थोडी माघार घेतली आहे. त्यामुळे काय होतंय, पॉझिटिव्ह रिझल्ट येण्याची अधिक शक्यता निर्माण झाली. CMS इन्फो प्रमोटर 26% स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकणारे 26.7% स्पेसिफिक 1500 कोटी रुपये गोळा करणारे आणि 9% डिस्काउंटवर हा विकला जातोय. फ्लोअर प्राईस 360 रुपये एवढी आहे. आंध्र सिमेंटमध्ये OFS केला जाणारे 5% इक्विटी OFSच्या माध्यमातून 27 आणि 28 फेब्रुवारीला विकली जाणारे सागर सिमेंटचा आंध्र सिमेंटमध्ये 95% स्टेक आहे. जास्तीत जास्त 75% स्टेक असायला पाहिजे आणि हा स्टेक कमी करण्यासाठी 95% आत्ता आहे मिनिमम शेअर होल्डिंग नॉर्म्स प्रमाणे. तर हा स्टेक कमी करण्यासाठी हा OFS केला जातो. कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये स्प्लिट होणार आहे हे कालच सांगितलंय. एका शेअरचे 5 शेअर होती. आदित्य बिर्ला फॅशन रिटेल, बलरामपूर चिनी, कॅनरा बँक, स्टील अथॉरिटी आणि जी एंटरटेनमेंट हे सगळे शेअर बॅनमध्ये आहेत. तर हिंदुस्तान कॉपर, बायोकॉन, GMR, GNFC, RBL, अशोक लेलँड, पिरामल, PVR हे बॅनमधून बाहेर आले आहेत. विप्रोनी नोकियाबरोबर 5G प्रायव्हेट वायरलेस सोल्युशन लॉन्च केलं आहे. व्होडाफोनची आज फंड रेझिंगसाठी मीटिंग आहे. HFCL ऑप्टिकल फायबर केबल सप्लाय करण्यासाठी 40.36 कोटीची ऑर्डर HFCLला मिळाली आहे. TVS मोटरचा आर्म TVS सिंगापूर ही कुवेतमधील शेअर होल्डिंग कुवेत GmbH मधील शेअर होल्डिंग 39.28% वरून 49% करणार आहे. त्यासाठी 4 बिलियन युरो खर्च केले जाणार आहे. MCX आज तेजीत राहण्याची शक्यता आहे. जाकार्ता फ्युचर्स एक्सचेंज हे कमॉडिटी एक्सचेंज आहे. याच्याबरोबर त्यांनी MOU साईन केलं आहे. हे MOU नॉलेज शेअरिंग, रिसर्च, एज्युकेशन, ट्रेनिंग
अवेअरनेस क्रिएशन आणि मार्केटचा विकास होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या संदर्भात हे MOU MCXने जाकार्ता फ्युचर्स एक्सचेंज बरोबर साईन केलं आहे. पॉवर मेकला दाधापारा, बलाहा, डागोरी, लिपानिया, भाटापारा आणि हाथबंद या छत्तीसगडमधील वेगवेगळी ही स्टेशनं आहेत. या स्टेशनांना जोडणाऱ्या रेल्वे लाईनसाठी आणि त्याच्या इलेक्ट्रिफिकेशनसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट 396.25 कोटींचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री होती 285 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री फक्त 5 कोटीची होती. ऑप्शन रायटरनी मार्केट पकडून धरलेलं आहे, ग्रॅब केलेलं आहे. ट्रेड झोन त्यामुळे अगदी छोटे छोटे मिळत आहेत आणि तेवढाच जर पोझिशन घेतली तर ट्रेडिंग होऊ शकतं. 22,010 ते 22,066 हा बेस तुम्हाला निफ्टीसाठी पकडता येईल आणि निफ्टी बँकेसाठी 46,353 ते 46,481 हा बेस पकडावा लागेल. जपानचं इन्फ्लेशन कमी झालंय अशी आकडेवारी आत्ता मी व्हिडिओ देण्याच्या जस्ट थोडा वेळ आली आहे. आता कोणते शेअर तेजीत राहतील हे पाहूया. आज मी उन्हाळ्याच्या दृष्टीने शेअर्स दिले आहेत. ज्याला 3-4 महिन्यासाठी ट्रेड घ्यायचा आहे तर त्यांनी थोडे थोडे ते शेअर गोळा करून तुम्हाला त्याचे रिझल्ट्स जूनमध्ये जे रिझल्ट्स लागतात, एप्रिल, मे, जून हा क्वार्टर संपल्यानंतर जुलै महिना आणि ऑगस्ट 15पर्यंत जे रिझल्ट लागत असतात त्या रिझल्टमध्ये या कंपन्यांचे रिझल्ट चांगले लागू शकतात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात हे शेअर वाढू शकतात. तर ते शेअर सुचवले आहेत. त्याच्यामध्ये व्होल्टाज, ब्लू स्टार, वाडीलाल, हॅवेल्स, क्रॉम्प्टन, सिम्फनी अशा बऱ्याच शेअरचा समावेश तुम्हाला करता येईल. त्याचप्रमाणे आज तेजीत राहण्याची शक्यता जिंदाल स्टेनलेस, MCX, कॅनरा बँक, वोडाफोन, पॉवर मेक, बिर्ला कॉर्प म्हणजे सिमेंटवाली, पेटीएम, डेल्टा, ग्रॉवरवेलनी एकास एक बोनस जाहीर केलाय म्हणून ग्रॉवरवेल, टाटा कम्युनिकेशन, आंध्र सिमेंट आणि त्याप्रमाणे सागर सिमेंट पण, कारण सागर सिमेंटचा आंध्र सिमेंटमध्ये हा स्टेक आहे. सिप्ला, HDFC AMC, लेमन ट्रीनी 2 हॉटेल्स बरोबर करार केले. महिंद्रा हॉलिडेज, सिगाची, निपॉन लाईफ, टेक्समॅको, सेलोवर्ल्डचं टार्गेट वाढवलाय. मदरसन सुमी वायरिंग, इंडोस्टार, तानला, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, SBI लाईफ आणि हिंद रेक्टिफायर. मंदीमध्ये मेट्रोपोलिस,
CMS इन्फो, व्हर्लपूल, मॅक्स फायनान्स आणि JSW स्टील हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. तरी पण मार्केट खूप व्होलटाईल आहे, फार छोट्या रेंजमध्ये फिरत आहे, त्यामुळे सावधगिरी घेणं आवश्यक आहे. पोझिशनल ट्रेड तुम्ही घेतलात किंवा शॉर्ट टर्म ट्रेड घेतलात तर यश मिळण्याची अधिक शक्यता इंट्राडेमध्ये अशी व्होलटाईल असताना मार्केट लॉस होण्याची शक्यता जास्त असते. स्टॉप लॉसेस हिट होऊन जातात, त्यामुळे काळजी घेऊन ट्रेड करा. नमस्ते.